मिरज तालुक्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत। आज या आंदोलनाला भाजप नेते मोहन वनखंडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे येत्या 2 दिवसात मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना आंदोलक शेतकऱ्यांचे निवेदन देणार आहे। या ज्वलंत प्रश्नी भाजप आमदारांकरवी अधिवेशनात आवाज उठवला जाणार असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजप नेते मोहन वनखंडे यांनी दिले। शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे। शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे। शेतकरी जीएसटी मुक्त झालाच पाहिजे। शेतकरी जीएसटी मुक्त झालाच पाहिजे। दूरवाढ झालीच पाहिजे। दूरवाढ झालीच पाहिजे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील खंडेराजुरी शिपूर या गावातील शेतकरी बांधव धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत। मी नक्कीच हे पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे। सोमवार मंगळवारी माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन मी हे निवेदन शासन दरबारी पोहोचवेन आणि आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार महोदयांना देऊन या अधिवेशनामध्ये हा विषय उचलून धरून शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून 7/12 त्यांचा मोकळा करण्यासाठी मी प्रयत्न करेन, या निमित्ताने एवढं आश्वासन देतो। दरम्यान आंदोलनाचा दुसरा दिवस असताना एकही अधिकारी अथवा पुढारी फिरकले नाहीत। मात्र मोहन वनखंडे सरांनी भेट दिल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले। आजपर्यंत आम्हाला कुठलेही अधिकारी किंवा कुठले पुढारी आम्हाला येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला नाही, तर आज वनखंडे सरांनी आमच्या आंदोलनाला आज येऊन पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवतो। आज ते आम्हाला येऊन भेट दिल्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।